नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर सप्टेंबर 2024 या विषयाचं करंट अफेअर आपण पाहत होतो आणि त्याचा पहिला भाग आपण कव्हर केला होता. तर दुसरा भाग आपण आता चालू करूया. तर पर्यावरणाच्या घडामोडीपासून. तर रामसर साईट्स, ओके, रामसर स्थळांची तर संख्या वाढत चालली. ओके, अचानक एकदम 75 झाली आणि त्यानंतर आता पुन्हा वाढत 85 झालेली आहे. तर ऑगस्ट 2024च्या एंडिंगला, ओके, आता त्याची स्थळांची संख्या झालेली आहे. 3 नवीन स्थळे वाढलेली आहेत. 82वरून 85 झालेली आहेत. एक त्यामध्ये पहिलं ही तर 3 नवीन जी वाढलेली आहेत ती बघा कोणती. नंजरायन बर्ड सँच्युरी आहे. ओके, ती कुठे आहे? तमिळनाडूमध्ये. त्यानंतर दुसरे आहे ते कळुवेली म्हणजे त्याला कझुवेली असं म्हणू शकतो. ती पण बर्ड सँच्युरी आहे. ती पण तमिळनाडूमध्येच आहे. तमिळनाडूमध्ये ही वाढलेली संख्या 2 झालेली आहेत. 3 पैकी 2. त्यानंतर तवा रिझर्वायर, ओके, तवा रिझर्वायर हे MP मध्ये आहे. ओके, बघा हे 3 वाढलेले आहेत. त्या 3मध्ये तमिळनाडूचे 2 आहेत. त्यामुळे तमिळनाडूची सर्वाधिक रामसर स्थळ असलेली संख्या झालेली ती 18. त्यानंतर उत्तर प्रदेश आहे 10. बघा, सर्वात जास्त रामसर साईट्स कुठे आहेत? तर तमिळनाडूमध्ये. रामसर हे 1971चे कन्व्हेन्शन आहे. भारताने 1982पासून ही अडॉप्ट केलेलं आहे. रामसर स्थळांच्या आता ही जी वेटलँड एरिया आहेत, आपल्याला माहिती आहे की 2 फेब्रुवारी हा वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा केला जातो. आणि साऊथ एशियामध्ये सगळ्यात जास्त हे वेटलँड्स असलेले भारत हा देश आहे. ओके, तर बघा त्यानंतर बघा वेटलँड बघितले, आता रामसर साईट्स बघितले. आणि ह्या जे रामसर साईट्स आहेत त्या भारताचा जवळपास 10% एरिया कव्हर करतात. म्हणजे वेटलँड्स, टोटल हे वेटलँड्स आहेत ना, वेटलँड्स, त्यामुळे वेटलँडला महत्त्व आहे. आणि वेटलँड्स हे खूप हायली बायोडायव्हर्सिटी असलेले प्लेसेस आहेत. ओके, त्यामुळे त्यांचं कन्झर्वेशन करण्यासाठीच हे रामसर त्यांचा साईटचा त्यांना दर्जा दिला जातो. त्यानंतर बघा न्यूझीलंड बर्फ टॅक्स म्हणजे बघा, बर्फ म्हणजे एक प्रकारचे ढेकर किंवा तोंडावाटे हवा सोडणे, त्यामध्ये गॅस असतो. ओके, तर जे आपले जनावरे असतात, खास करून गाई मेंढी यांच्या ढेकरांवर कर लावला होता 2022 साली. आपल्या त्या पंतप्रधान होत्या न्यूझीलंडच्या. ओके, त्यानंतर त्यांचा पराभव झाला, जेसिंडा. ओके, त्यानंतर त्यांनी तो 2022 साली तो टॅक्स लावला होता. म्हणजे गाई मेंढ्या, न्यूझीलंडमध्ये दुधाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गाई पालन वगैरे खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे त्यांचं. त्यामुळे चारा खाल्ल्यानंतर एक प्रकारे आयनर फर्मेंटेशन होऊन, पोटामध्ये त्यांच्या डायजेस्टिव्ह फर्मेंटेशन होऊन एक मिथेनचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या ह्याच्याद्वारे, तोंडाद्वारे गॅस बाहेर पडला जातो ढेकराच्या स्वरूपात. ओके, त्याला बर्फ म्हणायचं. ओके, त्या बर्फमुळे तो एक प्रकारे तो गॅस तुमच्या हरितगृह वायूच्या किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्या ग्लोबल वॉर्मिंगला तो कारणीभूत ठरतो, असं त्यांनी एक निष्कर्ष काढलेला होता. तो आता निष्कर्ष नवीन आलेल्या पंतप्रधान यांनी तो रद्द करून हा बर्फ टॅक्स आहे तो रद्द केलेला आहे. बर्फ, ओके, जसा ढेकर देतो तसा तो बर्फ, पण ते जनावरांच्या बाबतीत, गाई मेंढ्यांच्या बाबतीत आहे. कारण की तो मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट होते बर्फ टॅक्स लावण्यामागे. ओके, बघा त्यानंतर बघा एक पेड माँ के नाम हे अभियान पंतप्रधान मोदींनी 5 जून 2024ला सुरुवात केली. ओके, पर्यावरण दिनादिवशी. आणि संरक्षण मंत्रालयाने देशभरात 15 लाख झाडे लावणार आहे. एक पेड माँ के नाम, पंतप्रधान मोदींनी हे अभियान सुरुवात केलेली आहे. BBVA कोलंबिया, एक बँक आहे कोलंबियाची, आणि IFC इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन यांनी जगातील पहिला बायोडायव्हर्सिटी बॉन्ड, जैविकता बॉन्ड, एक त्याची $15 मिलियन चा जारी केलेला आहे. जगातील पहिला बायोडायव्हर्सिटी बॉन्ड कोणी? IFC आणि कोलंबिया बँक. ओके, त्यानंतर बघा सिक्कीमने पर्यटकांना त्यांच्या वाहनासोबत कचरा पिशवी बाळगणे बंधनकारक केलेलं आहे. पर्यटकांना त्यांच्या वाहनासोबत कचरा पिशवी बाळगणे बंधनकारक केलेला अतिशय चांगला निर्णय हा सिक्कीम राज्याने घेतलेला आहे. ADBने भारताला घनकचरा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी $200 मिलियन म्हणजे 200 दशलक्ष
कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथे या पर्यावरण घडामोडी झालेल्या आहेत. त्यानंतर वळूयात विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडीकडे. चांदीपुरा विषाणू संसर्ग. ओके, तर जुलै 2024मध्ये गुजरात व राजस्थान येथे हा संसर्ग झाला. महाराष्ट्र 1965 साली नागपूर येथील चांदीपूर येथे सर्वप्रथम हा संसर्ग झाल्यामुळे चांदीपुरा विषाणू असे त्याचे नाव ठेवलेले आहे. तर ओके, एक पॉक्स असल्यासारखा तो आहे चांदीपुरा विषाणू. आता रिसेंटमध्ये चांदीपुरा विषाणू हा संसर्ग कुठे दिसून आला तर आपल्याला राजस्थान आणि गुजरातच्या राज्यात. ओके, नागपूर येथील चांदीपूर या नावाने त्या संसर्गाचे नाव ठेवण्यात आलेले आहे. पॉक्स मंकी पॉक्स आपण म्हणतो, यामुळे जागतिक आणीबाणी घोषित झाले 14 ऑगस्ट 2024ला. ही दुसरी वेळ आहे, पहिली 2022 आणि 2023. तर मंकी पॉक्समुळे यंदा दुसऱ्यांदा आता जागतिक आणीबाणी घोषित झालेली आहे. ओके, एक शास्त्रज्ञ एक उत्पादन. इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात संशोधन घडवून आणण्यासाठी एक शास्त्रज्ञ एक उत्पादन ही एक मोहीम चालू केलेली आहे. दुबई जगातील पहिले 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक ॲब्रा म्हणजे बोट सुरू करण्यात आले असून एक 20 प्रवासी क्षमता असलेले ते बोट आहे, जहाज आहे असं म्हणू शकतो. 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक बोट. ओके, दुबईने सुरुवात केलेली आहे. 20 कॅपॅसिटी असलेले, ओके, प्रवाशांची 20 कॅपॅसिटी असलेली ही बोट आहे. ओके, ओपन AI. ओके, चॅटबोटचा फेमस असलेले ChatGPT फेमस असलेले ओपन AI या कंपनीने एक नवे सर्च इंजिन चालू केले आहे, सर्च GPT या नावाने. ओके, सर्च GPT या नावाने एक सर्च इंजिन चालू केलेले ओपन AIने आहे. राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 भोपाळ येथे पार पडणार आहे. 4थे हे हिंदी विज्ञान संमेलन आहे. कुठे पार पडणार आहे? भोपाळ. ओके, संरक्षण व अंतरिक्षच्या घडामोडी बघा. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 08 EOS 08 सूक्ष्म पृथ्वी निरीक्षक हा मायक्रो पृथ्वी निरीक्षक उपग्रह आहे. याचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. यासाठी SSLV D3. ओके, SSLV D3 या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी श्रीहरिकोटा येथून याचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. तर EOS 08 हा सूक्ष्म मायक्रो अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे आणि SSLV D3 या प्रक्षेपाचा वापर करून त्याचं श्रीहरिकोटातून काय झालेलं आहे? प्रक्षेपण झाले. आणि विशेष म्हणजे 15 ऑगस्ट दिवशी याचे प्रक्षेपण झालेले आहे. कॅप्टन सुप्रिया सिटी. ओके, सियाचीन येथे कर्तव्य बजावणाऱ्या आर्मी एअर डिफेन्सच्या पहिल्या आणि द्वितीय महिला अधिकारी पहिली कॅप्टन रिवा चौहान. ओके, तर रिवा चौहान ह्या पहिल्या झालेल्या आहेत आणि सुप्रिया सिटी ह्या दुसऱ्या झालेल्या आहेत. तर सियाचीन येथे कर्तव्य बजावणाऱ्या ह्या आर्मी एअर डिफेन्सच्या अधिकारी आहेत. ओके, तर बघा, तर यामध्ये थोडं करेक्शन आहे बघा. आता काय सांगतो ॲक्च्युली हे सुप्रिथा करा. ओके, सुप्रिथा म्हणजे कॅप्टन सुप्रिथा सिटी. ओके, या पहिल्या आर्मी एअर डिफेन्सच्या पहिल्या आहेत. ओके, आणि तशा दुसऱ्या, कारण की पहिल्या आहेत त्या शिवा चव्हाण, हे रिवा नाही, शिवा चव्हाण. ओके, शिवा चव्हाण ह्या पहिल्या आहेत. ओके, पहिल्या महिला अधिकारी. पण आर्मी एअर डिफेन्सच्या पहिल्या सुप्रिता सिटी. ओके, ते सियाचीन येथे कर्तव्य बजावणाऱ्या आर्मी एअर डिफेन्सच्या पहिल्या आणि महिला अधिकारी तसं बघितलं तर द्वितीय. ओके, तर असे ही सुप्रिता सिटी आणि शिवा चव्हाण. बुसान दक्षिण कोरिया येथे अंतराळ संशोधन जागतिक परिषद पार पडलेली आहे. ओके, त्यानंतर बघा साधना सक्सेना नायर भारतीय सैन्य दलातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महासंचालका. साधना सक्सेना नायर ह्या भारतीय सैन्य दलातील वैद्यकीय सेवेतील पहिल्या महिला महासंचालका. ओके, पहिल्या महिला महासंचालक कोण झाल्या? साधना सक्सेना नायर. ओके, त्यानंतर बघा लेफ्टनंट जनरल विकास लखेरा आसाम रायफल महासंचालक आहेत. ते लेफ्टनंट जनरल विकास लखेरा आसाम रायफलचे महासंचालकपदी यांची निवड झालेली आहे. ओके, त्यानंतर बघा उदर शक्ती भारतीय हवाई दल रॉयल मलेशियन हवाई दल इतकं काही नाही. भारताला USA कडून हंटर किलर MQ-9B ड्रोन मिळणार आहेत. हंटर किलर ड्रोन भारताला कोणाकडून मिळणार आहेत? तर USA कडून. हंटर किलर हे MQ हे काय आहेत? ड्रोन आहेत. ओके, त्यानंतर पहा माड बचाव अभियान. छत्तीसगड पोलिसांचे माड बचाव अभियान. अबुजमड या नक्षली केंद्र असलेल्या परिसराला ताब्यात घेणे
यासाठीच अबुझमाड या परिसराला ताब्यात घेण्यासाठी माड बचाव अभियान हे छत्तीसगड पोलिसांनी अवलंबलं आहे. ओके. त्यानंतर बघा पुरस्कार आणि पुस्तके, महत्त्वाचा पुरस्कार आणि पुस्तके. तर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, आता हा पहिलेच पुरस्कार आहेत. त्यात बघा महत्त्वाचा पहिलेच पुरस्कार आहेत. आपण मागलं थोडं काही महिन्यापूर्वी पाहिलं असेल की राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार अनाऊन्स म्हणजे जाहीर झाले होते. त्यामध्ये विज्ञान रत्न, विज्ञान टीम, विज्ञानश्री आणि विज्ञान युवा असे पुरस्काराची नावे होती. आता पुरस्कार देताना विज्ञान रत्न हे मॅक्सिमम एका वर्षी 3 जणांना देऊ शकता, विज्ञान टीम एकाला असते, विज्ञानश्री 25 आणि विज्ञान युवासुद्धा 25 असे काहीतरी त्याचे लिमिटेशन आहेत. ओके. पण त्यानुसार यावर्षी हे किती जणांना देण्यात आले ते आपण इथे पाहणार आहे. विज्ञान रत्न हे पुरस्कार ह्यावर्षी एकाच व्यक्तीला म्हणजे जी पद्मनाभन हे जीवशास्त्र मलेरिया संबंधित कार्य करणारे व्यक्ती आहेत. ओके. जीवशास्त्रज्ञ बॉटनिस्ट आहेत. महत्त्वाचे जी पद्मनाभन यांना विज्ञान रत्न पुरस्कार मिळालेला आहे. विज्ञान टीम ही चांद्रयान 3ची जी टीम आहे त्यांना विज्ञान टीम ह्या चांद्रयान 3 या टीमला चांद्रयान 3चं प्रक्षेपण आपण सक्सेसफुल झालेलं होतं. दक्षिण गोलार्धामध्ये साऊथ पोलला आपण तिथं लँडिंग केलेलं होतं चांद्रयान 3चं. ओके. त्यामुळे त्या टीमला पूर्ण विज्ञान टीम म्हणून हा पुरस्कार पहिला राष्ट्रीय पुरस्कार विज्ञान टीमचा मिळालेला आहे. विज्ञानश्री टोटल 13 जणांना अवॉर्ड मिळाले आहेत. त्यातले काही महत्त्वपूर्ण नावे आपण इथे बघतोय. अन्नपूर्णा सुब्रमण्यम, तारासमूह आकाशगंगा निर्मिती, जयंत उदगावकर हे बॉटनिस्ट आहेत आणि नव्यकुमार मंडल हे भौतिकशास्त्रज्ञ आहेत. असे 13 जणांना विज्ञानश्री मिळालेले आहेत. तर 18 जणांना विज्ञान युवा अवॉर्ड मिळालेला आहे. पहिल्या ह्या 2024च्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये 13 पुरस्कार विज्ञानश्रीला आणि 18 पुरस्कार विज्ञान युवांना. विवेक पोलशेट्टीवार कार्बन कॅप्चरसाठी यांना मिळालेला आहे. उर्वशी सिन्हा यांना क्वांटम संशोधनासाठी आणि रॉक्सी मॅथ्यू कोल यांना हवामान संशोधनासाठी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ओके. तर बघा शौर्य पुरस्कार आणि शौर्य पुरस्कारामध्ये कीर्तिचक्र विजेते. ओके. कीर्तिचक्र विजेते हे खूप जणांना यावर्षी 2024ला कीर्तिचक्र हे जवळपास 7 जणांना हा कीर्तिचक्र पुरस्कार मिळालेला आहे. ओके. त्यातील काही महत्त्वाचे बघा कीर्तिचक्र विजेते 2024चे कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर मिळालेलं आहे. सिख लाईफ इंटरमिडिएटचे आहेत कर्नल मनप्रीत सिंग. मेजर मल्ला राम गोपाल नायडू ओके यांना सुद्धा कीर्तिचक्र पुरस्कार मिळाला आहे. रायफलमॅन रवी कुमार, पोलीस उपअधीक्षक हिमायून भट्ट ओके यांना हे कशाबद्दल मिळाले आहेत, शौर्य पुरस्कारातील कीर्तिचक्र विजेते हे काही महत्त्वाचे कीर्तिचक्र विजेते आपण बघितले आहेत. त्यांची संख्या ही मागल्या ऑगस्ट महिन्याच्या करंट अफेअरमध्ये आपण पाहिलेली आहे. मग त्यातील काही बाकीचे कीर्तिचक्र विजेते जसे दिग्विजय सिंग रावत, यामध्ये आणखीन नावे बघा कीर्तिचक्रामध्ये काही महत्त्वाचे नाहीत. मागल्या अशोक चक्र आलेलं तेच फक्त महत्त्वाचं होतं कारण की ते एका व्यक्तीला मिळालेलं. बाबूराम 1-2 वर्षापूर्वी प्रश्न आला होता आणि तोच प्रश्न रिपीट झाला. 2 वर्षी तो प्रश्न रिपीट झाला. दिग्विजय सिंग रावत यांनासुद्धा कीर्तिचक्र मिळालेलं आहे. मनप्रीत सिंग आपण पाहिलं. मेजर राम गोपाल नायडू आपण पाहिलं. दीपेंद्र बसनेट बघतोय आपण. अंशुमन सिंग, हिमायून भट्ट, पवन कुमार यादव, अब्दुल मजीद ओके यांना हे कीर्तिचक्र पुरस्कार मिळालेले आहेत. ओके बघा आंध्र प्रदेश नैसर्गिक शेतीसाठी गुलबेनकियान पुरस्कार हा पोर्तुगालचा गुलबेनकियान पुरस्कार आहे. तो नैसर्गिक शेतीसाठी दिला जातो. तो आंध्र प्रदेश या राज्याला दिलेला आहे गुलबेनकियान पुरस्कार. ओके त्यानंतर बघा रिगोबर्टा मेन्चुतुम 2020चा गांधी मंडेला पुरस्कार. 2020चा गांधी मंडेला पुरस्कार हा ग्वाटेमाला देशातील मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. रिगोबर्टा मेन्चुतुम कुठल्या देशातील? ग्वाटेमाला देशातील. त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तिमोर लेस्टे ओके राष्ट्रपती मुर्मू यांना ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द तिमोर लेस्टे या त्यांचा नागरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे राष्ट्रपती मुर्मू यांना. सुदर्शन पटनायक आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प स्पर्धेत सुवर्णपदक मिळालेलं आहे. सुदर्शन पटनायक हे कलाकार आहे म्हणजे एक वाळू कलाकार आहेत. ओके ते वाळू शिल्प बनवतात यासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि त्या स्पर्धेतच त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक प्राप्त झालेलं आहे. सुंदर पिचाई गुगलचे CEO आहेत. IIT खरगपूरकडून त्यांना डॉक्टरेट मिळालेली
आहे IIT खरगपूर यांच्याकडून. यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन झाले. शास्त्रीय नृत्यांगना, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसी नृत्य प्रकार प्रभुत्व असलेले यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन झालेले आहे. ओके. पद्मश्री 68, 1ला पद्मभूषण आणि 2016ला पद्मविभूषण मिळालेल्या यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन झालेले आहे. फिजी राष्ट्रपती मुर्मू यांना तेमोरलेशनंतर कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी हा फिजी राष्ट्राचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. क्रीडामध्ये आता क्रीडा घडामोडी बघा. अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ऑर्डरचा पुरस्कार प्रदान. अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा पुरस्कार प्रदान झालेला आहे. आंतर ऑलिम्पिक समितीने उत्कृष्ट सेवेसाठी हा प्रदान केला आहे. बीजिंग 2008मध्ये ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर रायफलमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलेले होते. अभिनव बिंद्रा. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे स्थान 71वे राहिलेले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे स्थान 48 होते. ओके. तर या ऑलिम्पिकमध्ये भारताची फक्त 6 पदकं मिळवलेली आहेत. 1 रौप्य आणि 5 कांस्य. रौप्यमध्ये भालाफेकमध्ये हरियाणाच्या नीरज चोप्राने रौप्य पदक मिळवलेले आहे. मनू भाकर हरियाणाची 10 मीटर पिस्तूलमध्ये कांस्य पदक. त्याचबरोबर स्वप्नील कोसाळे महाराष्ट्राच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. अमन सेहरावत 57 किलो कुस्ती बंदकामध्ये कांस्य पदक. मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे 10 मीटर कुस्तीमध्ये. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघ पुरुषांचा त्यांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे. स्पेनला हरवून त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. पदक तालिकेमध्ये अमेरिका 1 नंबर 125 पदकांसह, चीन 91 पदकांसह, जपान 45 पदकांसह 3 नंबर, ऑस्ट्रेलिया 4 नंबर आणि फ्रान्स 5 नंबर. तर भारत हा 71व्या क्रमांकावर आहे. ओके. टोकियोमध्ये सर्वोत्कृष्टतेत भारताचं स्थान 48 होतं. ओके. त्यानंतर बघा काही पॅरिस ऑलिम्पिकच्या काही ठळक घडामोडी, ठळक बाबी. सीन नदीवर उद्घाटन झालं पॅरिसमधून. ओके. गेम्स वाईड ओपन हे ब्रीद वाक्य होतं. 204 देश सहभागी. ध्वजवाहक कोण होते? शरद कमल आणि PB सिंधू. ओके. सांता सोहळ्याला मनू भाकर आणि PR श्रीजेश. ओके. 2028 ऑलिम्पिक लॉस एंजेलिस LA अमेरिकेमध्ये होणार आहे. 2028चे ऑलिम्पिकमध्ये. एशिया महिला T20 कप विजेता श्रीलंका, उपविजेता भारत. एशिया महिला T20 कप श्रीलंका हा विजेता ठरलेला आहे. भारतीय महिलांना हरवून एशिया कप हा श्रीलंकेच्या महिलांनी पटकावलेला आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन पुरस्कार फुटबॉल पुरुष लालरियांगू छांगटे हा लक्षात ठेवा. छांगटे पुरुषांचा भारत आणि मुंबई ST FC कडून खेळणारा. आणि महिलांच्या बाबतीत इंदुमती कथिरेसन. ओके. इंदुमती कथिरेसन यांना हा फुटबॉल पुरस्कार मिळाला. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचं हे पुरस्कार आहेत. पुरुष छांगटे आणि महिलांमध्ये कथिरसन. ओके. तर सौदी अरेबिया देश पहिल्या ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेमचे आयोजन करणार आहे. पहिल्या ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेमचे आयोजन कोण करणार आहे? तर सौदी अरेबिया. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण झाले आता? अजिंक्य नाईक. इंडिया हाऊस पॅरिसमध्ये. ओके. ऑलिम्पिकमध्ये नीता अंबानी यांनी उद्घाटन केले इंडिया हाऊस पॅरिसचे. आणि भारताचे प्रथमच कंट्री हाऊस ठरलेले आहे. हे भारताचे कंट्री हाऊस ठरलेले आहे. GI रॉय इंग्लिश चॅनेल पार करणारे सर्वात तरुण आणि वेगवान पॅरा जलतरणपटू GI रॉय पॅरा जलतरणपटू आहे. ओके. लेफ्टनंट कर्नल कबिलन साई अशोक ऑलिम्पिक 2024मध्ये भारताकडून बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक रेफरी म्हणून भाग घेतलेला आहे. कोणी? साई अशोक यांनी. दिनेश कार्तिक साऊथ आफ्रिका T20 लीगचा अँबॅसेडर. SA20 लीग असते त्याचा अँबॅसेडर हा दिनेश कार्तिक, भारतीय विकेटकीपर. अतिका मीर श्रीनगर रोटॅक्स चॅलेंज इंटर ट्रॉफी शर्यत जिंकणारी पहिली महिला रेसर अतिका मीर. ओके. सलवा मर्जन केरळची पहिली F1 रेसर महिला कोण? केरळची सलवा मर्जन. अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले कॅन्सरमुळे. माजी कसोटीपटू होते. 12 वर्षापेक्षा जास्त कालखंड भारतीय क्रिकेट संघाबरोबर होते. 97 ते 99ला संघ प्रशिक्षक, भारताचे राष्ट्रीय निवडकर्ता सिलेक्शन कमिटीचे होते. 2018ला CK नायडू जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेला होता. ओके. असे अंशुमन गायकवाड यांचे निधन झालेले आहे. ओके. बघा तर महत्त्वाचं म्हणजे आपण रिव्हिजन करू आता. रामसर स्थळांची संख्या आता किती झाली आहे? 82 वरून 85 झाली आहे. 3 स्थळे बघितलीत. ओके. तामिळनाडू सर्वात जास्त 18. न्यूझीलंडने बर्फ टॅक्स रद्द केलेला आहे. मिथेन गॅसचे उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने तो लावलेला गेला होता. त्यानंतर एक पेड मां के अभियान 5 जूनला अभियान सुरुवात झालं होतं मोदींच्या हस्ते. जगातील पहिला जैविकता बॉन्ड $15 दशलक्ष IFCने कोलंबियाने
बँकेने चालू केलेला होता. सिक्कीमने काय केलं आहे, वाहनासोबत कचरा पिशवी बंधनकारक केलेली आहे. ADB भारताला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी 200 दशलक्ष डॉलरचे कर्ज देणार आहे. चांदीपुरा विषाणू संसर्ग आता गुजरात आणि राजस्थानमध्ये वाढलेला आहे. एक शास्त्रज्ञ एक उत्पादन ICARची संकल्पना. दुबई येथे 3D प्रिंटेड बोट सुरू करण्यात आलेली आहे. सर्च GPT हे AI-GPTचं सर्च इंजिन आहे. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट 08 हा लॉन्च केला आहे SSLV D3ने 15 ऑगस्टच्या दिवशी. कॅप्टन सुप्रीता सिटी सियाचीन येथे आर्मी एअर डिफेन्सच्या पहिल्या आणि तशाच दुसऱ्या महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांच्यानंतर जागतिक संशोधन अंतराळ संशोधन जागतिक परिषद बुसान दक्षिण कोरिया येथे पार पडली. ओके. साधना सक्सेना नायर, ओके, महिला संचालक, सैन्य दलातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक साधना सक्सेना नायर. ओके. USA कडून हंटर किलर MQ-9B ड्रोन हा भारताला मिळणार आहे. हंटर किलर हा ड्रोन USA कडून भारताला मिळणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, पहिला पुरस्कार विज्ञानरत्न G पद्मनाभन, विज्ञान टीम चंद्रयान-3, विज्ञानश्री एकूण 13 लोकांना, विज्ञान युवा 18 लोकांना. ओके. कीर्ती पुरस्कार बघितले, काही महत्त्वाचे कीर्ती विजेते मनप्रीत सिंग, रामागोपाल नायडू, रवी कुमार, हिमायुन भट यांना कीर्ती पुरस्काराचे विजेतेपद ठरलेले आहेत. नैसर्गिक शेतीसाठी गुलबेनकियान पुरस्कार पोर्तुगालचा आंध्र प्रदेशला मिळालेला आहे. ओके. त्यानंतर बघा सुदर्शन पटनायक यांना आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहेत. IIT खरगपूरची डॉक्टरेट सुंदर पिचे यांना मिळालेली आहे. फिजीचा आणि तिमोर लिस्टचा पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार मुर्मू राष्ट्रपती यांना प्राप्त झालेला पुरस्कार प्रदान केलेला आहे. अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने प्रदान केलेले ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार अभिनव बिंद्रा यांना. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे स्थान 71, 1 रौप्य 5 कांस्य. नीरज चोप्रा, मनू भाकर, स्वप्नील कुसळे. ओके. अमन सेहरावत 57 किलो वजनी गट, मनू भाकर, सरबजोत सिंग आणि भारतीय हॉकी संघ कांस्य. ओके. तर बघा भारत हा 71व्या क्रमांकावर राहिलेला आहे. प्रथम अमेरिका, द्वितीय चीन, मग जपान, मग ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स. ओके. त्यानंतर बघा सीन नदीवर उद्घाटन झालं गेम्स वाईड ओपन. ही ब्रीदवाक्य 204 देश. शरद कमल, PV सिंधू ध्वजवाहक, मनू भाकर, PRS रिजेश सांगता सोहळ्यातले. 28वा ऑलिम्पिक लॉस एंजेलिस इथे होणार. एशिया महिला T20 कप महिला कप श्रीलंकेने जिंकलेला आहे, भारतानं हरवलेला आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन फुटबॉल छांगटे हा पुरुष, तर इंदुमती कतीर सिंह ह्या महिला हा पुरस्कार करते. ओके. पहिला ऑलिम्पिक स्पोर्ट गेम कुठं होणार आहेत? सौदी अरेबिया. अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट संघाचे अध्यक्ष. इंडिया हाऊस पॅरिस प्रथमच कंट्री हाऊस ठरले भारताचे, तर नीता अंबानी यांनी उद्घाटन केले. GRI इंग्लिश चॅनल पाल करणारी सर्वात वेगवान पॅरा जलतरणपटू लेफ्टनंट कर्नल काबिलन साई अशोक. ओके. भारताकडून बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक रेफरी म्हणून भाग घेतला आहे. ओके. ऑलिम्पिक रेफरी म्हणून साई अशोक. दिनेश कार्तिक SA20 लीगचे अँबॅसेडर. आतिका मीर या पहिल्या महिला रेसर. इंटर ट्रॉफी जिंकणाऱ्या. सलवा मर्जन केरळची पहिली महिला F1 रेसर. अंशुमन गायकवाड यांचं कॅन्सरमध्ये निधन झाले आहेत. माजी कसोटीपट्टी होते, आपले सिलेक्टर होते, कोच होते. BCCIचा सिकी नायडू जीवनगौरव पुरस्कार विजेते प्राप्त होते. ओके. अशा अंशुमन गायकवाड यांचं निधन झालेलं आहे. तर इथे झालेल्या आहेत सप्टेंबरच्या घडामोडी. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ज्यावेळी ऑक्टोबर महिना कंप्लीट होईल त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या घडामोडी आपण इथे डिस्कस करू. तर झालेल्या घडामोडीचं चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा आणि पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. ओके. चलो.